आता आपण बघणार आहोत आरोग्यवर्धिनी गुटिका. आरोग्यवर्धिनी गुटिकाचा तुम्ही श्लोक तर केलाच असेल, कारण की तो सर्वात पहिला कल्प सांगितला आहे आपल्या बुकमध्ये. तर त्याचा श्लोक असा आहे: रसगंध लोहा शुल्व भस्म समावेश भागम त्रिफळा द्विगुणा प्रोक्त त्रिगुणम च शिलाजतु चतुर्गुणम पुरम शुद्धम चित्रमूळच तत्समम तिक्ता सर्व समाज्ञया संचूर्ण यत्नतः निंबवृक्षदलांभो अभिमर्दयत द्विदिनावधी ततश्च वटिका कार्य राजकुल फलोपमा. हा श्लोक जर तुम्हाला पाठ झाला तर वेल अँड गुड, आणि जर नाही झाला तर आपली ट्रिक आहेच. ट्रिकमध्ये काय सांगितलं आहे: पागल आत्माराम त्रिफळा घेऊन शिगेला गेला, चित्र काढले आणि कुटकीचे. ठीक आहे. आता आपल्या आणि श्लोकाच्या आणि ह्या ट्रिकच्या नुसार आपण याचे द्रव्य बघूयात. ह्या द्रव्यामध्ये काय सांगितलंय बघा. ठीक आहे. आता रस गंध लोह अभ्र आणि शुल्व म्हणजेच काय, ताम्र. हे भस्म आहेत. भस्म किती आहेत? 5. 5 भस्म एक भाग घेतलेला आहे. ठीक आहे. रस गंध लोह अभ्र शुल्व म्हणजेच ताम्र. ह्यानुसारही तुम्ही श्लोक माझ्या मागे म्हणू शकतात. तुम्हाला लगेच 2दा 3दा म्हणून रिवाइज होईल. रिवाइज होऊन पाठ पण होईल. ठीक आहे. आता माझ्या मागे श्लोक म्हणा एकदा डबल. रसगंध लोह अभ्र शुल्व भस्म समावेश भागम. हे सगळे समावेश भागम म्हणजे काय, समान मात्रेमध्ये घेतले आहे. त्रिफळा द्विगुणा प्रोक्ता. ठीक आहे. त्रिफळा द्विगुणा प्रोक्ता म्हणजे त्रिफळाचं जे काही भाग आहे ते द्विगुणा म्हणजे 2 पट घेतला आहे. हरितकी विवितकी आम्लकी 2 भाग घेतलेला आहे. त्रिगुणमच्या शिलाजतू. शिलाजतू किती घेतला आहे? 3 भाग घेतला आहे. चतुर्गुणम पुरम शुद्धम. पूर म्हणजे काय? गुग्गुळ. ठीक आहे. पूर किती घेतला आहे? 4 गुण घेतलाय म्हणजे 4 भाग घेतला आहे. तर चित्रमूळच्या सत्समम म्हणजे चित्रमूळ किती घेतलं आहे? चित्रमूळ पण 4 भाग. जे काही पुरचं म्हणजे गुगुळचं सांगितलं आहे तेवढाच भाग चित्रमूळ घेतला आहे. आणि तिक्ता सर्व समाज्ञा. तिक्ता म्हणजेच काय? कुटकी. कुटकी किती घेतली आहे? 1, 2 आणि 3 आणि हे 4 ह्या सगळ्यांची तुम्ही ऍडिशन केल्यावर जे 22 भाग येतात ना, तर 22 भाग कुटकी घेतली आहे. म्हणजेच हे समजा एक हे झाले 5, हे 2 हे झाले 6, पुन्हा हे 6 आणि 5 आणि 3 आणि 8 22 होतात ना, म्हणून ह्या सर्व भागांच्या समान भागामध्ये कुटकी घेतली आहे 22 भाग. ठीक आहे. आता आपल्या ट्रिकनुसार बघूया. ट्रिकनुसार काय सांगितलं आहे? पागल. पागल म्हणजे काय? पारद. ठीक आहे. ग पासून गंधक, ल पासून लोह, आत्माराम. आत्मारामचं अ पासून अभ्रक आणि त पासून ताम्र. ठीक आहे. आता त्रिफळामध्ये काय काय येतं? हरितकी, बिबितकी, आमलकी येतं. आता तो शिगेला गेला. शिगेला म्हणजेच काय? शिलाजतू. ठीक आहे. गेला किंवा शिगेला जातो. जातो पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. जातोवरून शिलाजतू लगेच लक्षात येतं. आता त्याने काय केलं? गेला. जी पासून तुम्ही गुग्गुळ लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आणि ह्या शिगेला पासून ग पासून गुग्गुळ लक्षात ठेवू शकतात. इथं पण आणि इथं पण. चित्र काढले. चित्र म्हणजे चित्रमूळ. कुटकी म्हणजे तिक्ता. ठीक आहे. हे 22 भाग. थँक्यू. ट्रिक आवडली असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. व तुम्ही इन्स्टावर सुद्धा माझं मेड आयु टॉक हे चॅनल फॉलो करू शकतात फॉर मोर सच ट्रिक. धन्यवाद.